आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 49। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। या ठिकाणी संपूर्ण परिचय पाहिल्यानंतर बघा सायबर सिक्युरिटी स्किल्समध्ये जा आणि ज्याने आपल्याला पहिलं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे। तर पहिलं नॉलेज चेक इथून घ्या आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर बघा यामध्ये आपल्याला 7 नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले आहे, म्हणजे 7 मध्ये दिलेले आहे। तर बघा पहिला नॉलेज चेकमध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करणे सुरक्षित आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर टोपण नाव आहे। खालीलपैकी कोणत्या प्रकारचे लोक तुम्हाला सोशल नेटवर्किंग साइटवर सापडू शकतात म्हणत आहे। तर कोणते लोक सापडू शकतात, तर याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे। यापैकी कोणते मोबाईल उपकरण पासवर्डने संरक्षित केले पाहिजे म्हणत आहे। तर कोणते केले पाहिजे बघा, तर याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे। खालीलपैकी कोणते सोशल नेटवर्क नाही म्हणत आहे। तर खालीलपैकी कोणते सोशल नेटवर्किंग नाही आहे, तर फ्लिपकार्ट आहे। त्यानंतर सबमिट करा, त्यानंतर येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपल्याला स्कोअरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक 2 सोडवायचं आहे। तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये सुद्धा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, विंडोज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंटला संबंधित कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपबाबतचे सर्व अधिकार असतात म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा बरोबर आहे। तुम्ही ऑनलाईन पासवर्ड फक्त तेव्हाच देऊ शकता जेव्हा म्हणत आहे। तर याचं उत्तर वरीलपैकी काही नाही, हे त्याचं उत्तर आहे। सोशल नेटवर्किंगमध्ये डायडास यांच्यातील संवाद समाविष्ट असतो म्हणत आहे। तर कोणते संवाद समाविष्ट असते बघा, 2 किंवा अधिक लोक, हे त्याचं उत्तर आहे। खालीलपैकी कोणते वापरकर्ता नाव एखाद्या व्यक्तीबद्दल खूप माहिती देते म्हणत आहे। तर याचं उत्तर पहिलंच आहे। त्यानंतर सबमिट करा, येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर्स पाहून घ्या, पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक 3 सोडवायचा आहे। तर नॉलेज चेक 3 मध्ये जा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेल्या विंडोज OS बाबत गेस्ट अकाउंट युजरला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंट युजर इतकेच अधिकार असतात म्हणत आहे। तर याचं उत्तर चूक आहे। विंडोजमध्ये खालीलपैकी कोणते बिल्ट इन युजर अकाउंट असते म्हणत आहे। तर कोणतं बिल्ट इन अकाउंट असते बघा, तर ॲडमिनिस्ट्रेटर, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस USB इंटरफेस केबलद्वारा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाऊ शकते म्हणत आहे। तर याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे। विंडोजमध्ये गेस्ट युजर अकाउंट हे बिल्ट इन अकाउंट असते म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पूर्ण स्कोर्स आलेला आहे नॉलेज चेक 3 मध्ये। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक 4 मध्ये जायचं आहे आणि इथून स्टार्ट करा आणि याच्यामध्ये सुद्धा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, कॉम्प्युटरचा वापर करून समाजात चीड अथवा द्वेष भावना निर्माण करणारी माहिती पाठवण्यासंदर्भातील घटनावर कारवाईसाठी IT ॲक्टची कोणती तरतूद वापरतात म्हणत आहे। तर कोणती तरतूद वापरल्या जाते, तर याचं उत्तर 66A आहे। त्यानंतर सबमिट करा। खालीलपैकी काय IT कायद्याच्या कार्यक्षेत्रात येत नाही म्हणत आहे। तर काय येत नाही बघा, तर याचं उत्तर प्रायव्हसी आहे। कायदेशीररित्या आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचा फोटो काढण्याआधी किंवा त्यांची संभाषण नोंदवण्याआधी त्यांची संमती किंवा परवानगी घ्यावी लागते म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। व्हिच सेक्शन ऑफ द IT ॲक्ट डील्स विथ सेक्शुअल ऑफेन्स युजिंग कॉम्प्युटर्स म्हणत आहे। तर याचं उत्तर 67A आहे। त्यानंतर सबमिट करा, त्यानंतर येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। तर बघा आपला स्कोर्स पाहू शकता, पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा नॉलेज चेक 5 मध्ये जा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा 4 प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न, एखाद्याचा फेक अकाउंट तयार करून त्यासारखी वागणे योग्य आहे का म्हणत आहे। तर याचं उत्तर चूक आहे। तुमचा कॉम्प्युटर तुमच्या जवळ नसताना त्यातील माहिती सुरक्षित ठेवण्याचा सर्वात योग्य मार्ग कोणता म्हणत आहे। तर कोणता मार्ग आहे बघा, तर पासवर्ड वापरून कॉम्प्युटर लॉक करणे, हे त्याचं उत्तर आहे। IT कायदा 2000 चे कोणते कलम संगणक संसाधनाचा वापर करून तोतयागिरी करून फसवणूक केल्याबद्दल शिक्षेशी संबंधित आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर सेक्शन 66D आहे। तुम्हाला अशी कोणती माहिती आहे जी
कोणी पाहू नये असे वाटते, पण तरीही तुम्ही ती सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर टाकू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा वरीलपैकी काही नाही हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक 5 कम्प्लिटली सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला 6 नंबरचं नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये सुद्धा 4 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, यू गो ऑन टू अ सोशल नेटवर्किंग वेबसाईट, अ स्ट्रेंजर स्टार्ट टॉकिंग टू यू, यू रिप्लाय अँड स्टार्ट टॉकिंग फॉर युअर विल. वन डे दे से हे विल have been talking for a while, we're getting to know each other pretty well. I think we should meet up sometime. What do you think म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. तुम्ही सार्वजनिक संगणक वापरत असल्यास सोडण्यापूर्वी तुम्ही डॅश म्हटलेलं आहे. तर वरीलपैकी सर्वच गोष्टी आहे. समजा तुम्हाला सोशल नेटवर्क साईटवर काही अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट येतात, तुम्ही त्यांना ओळखत नाही, त्यांचा प्रोफाईल फोटो नाही, त्यांचे वय तुमच्या वया इतके दाखवले आहे, तुम्ही काय कराल म्हणत आहे. तर काय करू शकतो बघा आपण, तर त्यांना नाकाराल, कारण तुम्ही अनोळखी व्यक्तीला का जोडाल हे त्याचं उत्तर आहे. तुमच्या स्क्रीनवर नव्या सोशल नेटवर्किंग साईटची लिंक येते, तपासण्यासाठी तुम्ही त्यावर क्लिक करता. ती लिंक तुम्हाला अति अविश्वासार्ह वाटते आणि वयाची मर्यादाही तुमच्या वयाच्या मानाने खूप अधिकची असते. अशा वेळी तुम्ही डॅश म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर पहिलेच आहे, त्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमचे सुरू असलेले काम पुढे चालू ठेवा हे त्याचं उत्तर आहे. SIM वर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले नॉलेज चेक 6 सुद्धा कंप्लीट सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक 7 नंबरचं सोडवायचं आहे. तर इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न आहे. व्यवसायासाठी प्रवास करताना तुम्ही काय करावे म्हणत आहे. तर काय करू शकतो बघा आपण, तर याचं उत्तर केवळ आवश्यक मोबाईल उपकरणे आणि फाईल्स घ्या हे त्याचं उत्तर आहे. तुमच्या मोबाईलवरील गोपनीय आणि महत्त्वाचे ॲप्स आणि फाईल लॉक करून ठेवणे आवश्यक नाही म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. जर तुम्ही काही बेकायदेशीर केले तर तुमच्याकडे असलेल्या ऑनलाईन संभाषणाचा पुरावा म्हणून वापर करून तुम्हाला तुरुंगात टाकता येऊ शकते म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. मी ऑनलाईन आहे आणि मी माझ्या वयाच्या एका व्यक्तीला एका मॅट्रिमोनी साईटवर भेटतो, त्याला किंवा तिला माझा पत्ता किंवा फोन नंबर ताबडतोब देणे योग्य आहे का, जेणेकरून आपण भेटू आणि गोष्टीवर अधिक चर्चा करू शकू हे तर याचं उत्तर बघा, याचं उत्तर चूक आहे. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर सबमिट करा. SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 7 नंबरचं नॉलेज चेक सुद्धा पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आपल्याला. स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 10 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, CDR डिस्कचा मुख्य उपयोग काय आहे म्हणत आहे. तर याचं मुख्य उपयोग बघा कौटुंबिक फोटो साठवण्यासाठी आहे. खालीलपैकी कोणती रीड ओनली डिस्क आहे म्हणत आहे. तर CD-ROM आहे. एक सामान्य DVDची क्षमता किती असते म्हणत आहे. तर 4.7 GB असते. CD-ROM म्हणजे काय म्हणत आहे. तर CD-ROM हे कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी आहे. DVDचे संपूर्ण रूप काय आहे म्हणत आहे. तर DVDचे संपूर्ण रूप हे डिजिटल वर्सटाईल डिस्क आहे. CDचा सामान्य वापर काय आहे म्हणत आहे. तर CDचा सामान्य वापर हा संगीत साठवण्यासाठी आहे. BD म्हणजे काय म्हणत आहे. तर BD म्हणजे ब्लू रे डिस्क आहे. CDची सामान्य क्षमता किती असते म्हणत आहे. तर 700 MB असते. फायबर ऑप्टिक सेवा अद्याप उपलब्ध नसलेल्या भागात कोणत्या प्रकारचे कनेक्शन वापरले जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर उपग्रह आहे. नेव्हिगेशनमध्ये मदत करणारी कोणती सेवा उपग्रह प्रदान करते म्हणत आहे. तर याचं उत्तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहे, त्याला आपण GPS म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 49 कंप्लीटली सोडवणं झालेलं आहे.